एका जमिनीच्या तुकड्यासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो? वाद, भांडण, कोर्ट कचेऱ्या हे आपण ऐकले, पण जर एका जमीन वादाचा शेवट तब्बल 6 जणांच्या हत्येने झाला तर? महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भीमा नदीच्या परिसरात घडलेल्या या रक्तरंजित घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर इतका विकोपाला गेला की एका बैठकीसाठी गेलेल्या लोकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? 6 जणांना आपला जीव का गमवावा लागला? थोडक्यात समजून घेऊया। कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात असलेल्या गोविंदपूर गावात शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला। पोलिसांच्या माहितीनुसार निराळे आणि गोळगी या 2 कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता। हा वाद काही काल परवाचा नव्हता, तब्बल 15 वर्षांपासून दोन्ही कुटुंबात तणाव होता। मध्यस्थीचे प्रयत्न झाले, बैठका झाल्या, पण तोडगा काही निघाला नाही। या वादाच्या केंद्रस्थानी होती सुमारे 25 एकर जमीन। माहितीनुसार निराळे कुटुंबाने ही जमीन प्रति एकर 15 लाख रुपयांप्रमाणे खरेदी केली होती। मात्र ही जमीन स्वतः घ्यायची इच्छा असलेल्या गोळगी कुटुंबाला हा व्यवहार मान्य नव्हता। याच कारणामुळे दोन्ही कुटुंबांमधील संघर्ष आणखीनच वाढत गेला। शुक्रवारी पुन्हा एकदा या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली गेली। निराळे कुटुंबातील सदस्य आणि काही इतर व्यक्ती या बैठकीसाठी गेले होते, पण त्यांना कल्पनाही नव्हती की तिथं त्यांची वाट मृत्यू पाहत उभा आहे। आरोपांनुसार हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर धाड टाकली। सुरुवातीला धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, त्यानंतर गोळीबार करण्यात आला। काही मिनिटातच संपूर्ण परिसर रक्तानं माखला। या हल्ल्यात रेवण सिद्धप्पा निराळे, हुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाब आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला। मृतांमध्ये माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रशेखर निराळे यांचाही समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। गावात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमकी कारणं आणि आरोपींची भूमिका तपासली जाते। मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय भीमा नदीचं खोरं, कारण हा परिसर यापूर्वीही अनेक रक्तरंजित संघर्षाचा साक्षीदार ठरलाय। जमीन वाद, गावांमधील जुने वैर, टोळयुद्ध आणि सोडाच्या घटनांमुळे भीमा नदीचा परिसर अनेकदा चर्चेत राहिलाय। सिंदगी, इंडी आणि सीमावर्ती गावांमध्ये याआधी अशाच प्रकारच्या हिंसक घटना घडल्या आहेत। त्यामुळं गोविंदपूरमधील हे हत्याकांड फक्त 6 जणांच्या मृत्यूपुरतं मर्यादित नाहीये, तर भीमा खोऱ्यातील जुन्या वैमनस्याच्या जखमा पुन्हा उघड करणारी घटना मानली जाते। एक जमीन, एक व्यवहार आणि त्यातून गेले 6 जीव। प्रश्न इतकाच आहे की जमिनीसाठी सुरू झालेला वाद रक्तपातापर्यंत पोहोचू नये यासाठी समाज आणि प्रशासन नेमकं काय करणार? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।